खाजगी काहीतरी अनुभव सांगा मला. तू कुठली मालिका म्हणजे अरे म्हणजे तू घरी गेल्यानंतर कुठली मालिका पाहतेस, तुला कुठल्या मालिकेचा कुठला नायक आवडतो, तुझं कोणतं आदर्श अरे कुशल मी फार स्वच्छ मनच आहे. अरे नाही सगळ्यांचा एवढ्या मुली एका मुलासाठी पावती देत आहेत. माझ्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं. उगीच काहीतरी माझ्यासाठी. मग एक मुलगी म्हणून प्राजक्ताला एक वेगळा प्रश्न विचार. प्लीज विचार. चांगला आहे. थँक्यू सो मच. नाही तू ऍक्ट्रेस तर खूप छान आहेसच, पण तू उत्तम डान्सर आहेस. तर सगळ्यांना आम्हाला खरंच कायम असं वाटत असतं की तू या दोन्ही गोष्टी कशा मॅनेज करतेस, म्हणजे घर, शूटिंग, डान्स या सगळ्या गोष्टी. परत तू अनेक ठिकाणी वेगवेगळे नाचाचे कार्यक्रम करतेस. तू क्लासिकल शिकलेली आहेस, डान्स. तर आम्हाला हे ऐकायला आवडेल की तू ह्या दोन्ही आर्ट फॉर्म्समध्ये जेव्हा शूटिंग चालू असतं तेव्हा डान्स कसा मॅनेज करतेस, किंवा डान्स शोज असतात तेव्हा शूटिंग कसं मॅनेज करतेस. जसं देव म्हणाले की इच्छा तिथे मार्ग, 12 ते 2 जर ते जिम करू शकतात तर नाचकाम तुम्ही कधीही करू शकता. तर सेटवरही नाचतेस असं कळलंय मला. खूप नाचते मी, जाता येता नाचतच फिरत असते इन शॉर्ट. आणि फक्त मी नाही तर मला सांगायला आवडेल तुमच्या माई सुद्धा खूप उत्तम नाचतात आणि त्या माझ्यापेक्षा जास्त सेटवर नाचत असतात. तर हां, म्हणजे आजूबाजूला असं वातावरण आहे त्यामुळे रियाज पण होतो, मेकअप रूममध्ये होतो, जाता येता होतो, कुठेही कुठे बसल्या बसल्या ताल देणं होतं. आणि मी माझ्या विद्यार्थिनींना इथे खूप मोठं श्रेय देईल. माझे पुण्यात डान्स क्लासेस आहेत आणि माझ्या विशारद लेवलच्या विद्यार्थिनी त्या मॅनेज करतात. तर त्यामुळे ते अविरतपणे चालू राहिलं आहे. आणि जेव्हा कधी मला वेळ असतो तेव्हा मी अक्षरशः सकाळी 7 ते रात्री 11:30 त्यांचा क्लास घेते. आणि ते तेवढा वेळ क्लास कुठे? भरतनाट्यमचा आहे आणि पुण्याला आहे. संकर्षण लग्न ठरलंय आपलं. अगं डान्स माझा कुठलाच प्रश्न मी काय देवा आपलं मन प्रांजळ आहे चेहऱ्यावरती कसं दाखवावं सांगा बरं. त्याचा काय उपाय काय म्हणजे ते डोळ्यात दिसत काय मी आता करू. एवढा स्वच्छ मनाने मी प्रश्न विचारतोय. कुठे आहेत तुझे डान्स क्लासेस असं पुण्याला आहे आणि मुलं पण करू शकतात संकर्षण. मी अजिबात संकर्षण मला असं वाटतं तू एवढी चौकशी करतोयस तर आता इथे ऑडिशन देऊन टाक ना एक डान्स क्लास. नाही अजिबात नाही. तिच्या बरोबर मी एवढी मगाशी मी त्याच्याबरोबर नाचायला आले तेव्हा तू कुशलला असं म्हणालास की अरे मला सुचत आपल्याकडे आज वेळेचा अभाव असल्या कारणाने प्लीज एक गाणं लावा. वेळेचा गाणं लावा पटकन. कुठलंही गाणं लावा. दोन मिनिटासाठी संकर्षण नाचणार आहे. माझ्यासाठी अत्यंत मोठा प्रश्न आहे. मला डान्स येत मेघना ही ऑडिशन आहे तुझ्या डान्स क्लास घेण्यासाठी. आम्ही सारे खवयचं गाणं. अरे नाही प्लीज मला नाही जमणार. माझा हसू होईल. तेव्हा मी तुमची माफी मागतो. नाही देवाची आज्ञा तर आता मोडूच शकत नाही. देवाचा आदेश आहे. एकदा जोरदार टाळ्या संकर्षणसाठी. तो आमच्या सगळ्यांची खेचत असतो सतत. त्याची कोणीतरी खेचली पाहिजे म्हणून आता Thank you, मी केलं. नेत्रा. पण तो Thank खूप you. खूप खूप चांगलं अँकरिंग गेले 3 दिवस इथे करतोय आणि गेल्या वर्षी तो आला होता आणि हो. दरवर्षी तो येणार आहे. एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी. थँक्यू सो मच. थँक्यू. 3 दिवस खरंच तू चांगला अँकरिंग करतोय, 1 दिवस तुला ते जमेल. मी बोलले नव्हते पुढचं, उगाच कशाला बोलला. आज देव भेटलेत. आजपासून मला सगळं जमेल. थँक्यू सो मच. तुमच्या मालिकेविषयी एवढं पारदर्शक मत तुम्ही आम्हाला सांगितलं आणि तुझ्या अनुभवांविषयी, क्लासेस विषयी सगळ्याच आणि विषयी. अजून एक डेफिनेटली थँक्यू झी मराठी. आणि मला वाटतं जसं जान्हवी म्हणालीस की रिअल आहे, नॅचरल आहे सगळ्या गोष्टी. सगळ्याच मालिकांमध्ये खरं हे आपल्या घरात घडतं हे सगळ्यांना जाणवतं, दिसतं. पण आमच्या मालिकेबाबत एक गोष्ट प्रकर्षानं मी सांगू इच्छिते की हे धाडस आहे खरं तर, की नायिकेचं आधी एका मुलावर प्रेम होतं आणि त्यानंतर तिचं लग्न होतं आणि त्याच्यानंतर मग ती दुसऱ्या नवऱ्याच्या प्रेमात पडायला लागते हळूहळू. हे खरंच धाडसाचं आहे. कारण नायिकेला असं पोर्ट्रे करणं, म्हणजे नायिकेमध्ये चांगले गुण असावेत नेहमी किंवा असतात, सहनशीलता, नम्रपणा, प्रेमळपणा असं तिच्यात होतं. पण ते खूप कमी होतं किंवा ती 100% देसाईवाडीत नव्हती. तर मला खूप काय
म्हणतात ना, प्रेम आदर वाटतो की असं असून सुद्धा प्रेक्षकांनी तिला आपलंसं केलं, मालिकेला ऍक्सेप्ट केलं. आणि ही खरं तर घराघरात घडणारी या एक घर सोडून घडणारी ही अशी गोष्ट आहे जी प्रेक्षकांनी ऍक्सेप्ट केली आणि मालिकेला प्रेम दिलं. तर खरं तर झी मराठीचे आभार की त्यांनी असा विषय निवडला आणि अशा पद्धतीनं मांडला. आणि प्रेक्षकांचेही आभार की त्यांनी तो तितक्याच सक्षम मोठ्या दिल्याने स्वीकारला स्वीकारला. हो की नाही?